नमस्कार माय टू फॅमिली. तर आली मुंबई दुकान म्हणजेच मुंबई शॉप लॉटरी आली. तर ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, म्हाडा मुंबईमध्ये दुकानांची लॉटरी नसते, तर ई लिलाव असतो, ई ऑक्शन असते. तर म्हाडातर्फे 149 दुकानांचा ई लिलाव करण्यात येणार आहे. तर याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ पाहूया, म्हणजे याच्याबद्दल संपूर्ण वेळापत्रक जे आहे, परत कुठल्या लोकेशनला गाळे असणार आहेत आणि त्यांच्या किमती किती असणार आहेत, तर याची सविस्तर माहिती पाहूया. तर या ठिकाणी तुम्ही वेळापत्रक पाहू शकता. ई लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे इत्यादी करिता सुरुवात 12 ऑगस्ट दुपारी 12 वाजल्यापासून होणार आहे. ई लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे इत्यादी करिता अंतिम दिनांक जे आहे ते 25 ऑगस्ट 2025 रात्री 11:59 आहे. ई लिलाव म्हणजेच ऑनलाईन बोली सुरू होण्याचा जो दिनांक आहे तो आहे 28 ऑगस्ट सकाळी 11 वाजल्यापासून. ई लिलाव म्हणजे बोली राहणार, ज्या किमती दिलेल्या आहेत तिथून बोलीला सुरुवात होणार आहे आणि ही जी बोली आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच असणार आहे. तर ई लिलाव बोली ऑनलाईन बोलीकरिता अंतिम दिनांक ही 28 ऑगस्ट म्हणजे त्याच दिवशी सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन बोली राहणार आहे. ई लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्याची तारीख जी आहे म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत तो निकाल जो आहे तो जाहीर केला जाईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला 5,000 रुपये, त्याच्यानंतर 900 रुपये 18% GST विना परतावा आहे. ई लिलाव प्रक्रिया शुल्क 1,000 + 180 रुपये म्हणजे 18% GST तो सुद्धा विना परतावा आहे. तर आपण आता कोणत्या लोकेशनला दुकान आहेत, ते दुकानाचं लोकेशन, त्याच्यानंतर ते गाळे किती आहेत त्या ठिकाणी, आणि भोगवाटा प्रमाणपत्र जर पाहिलं OC तर सगळे OC रिसिव्ड आहेत, आणि त्याच्यानंतर त्याच्या ऑफसेट प्राईस किती असणार आहे ते आपण पाहूया. तर सर्वात पहिले आहे गव्हाणपाडा मुलुंड. या ठिकाणी एकूण 6 गाळे असणार आहेत आणि त्याची ऑफसेट प्राईज आहे 43,54,404 ते 1,09,86,046. स्वदेशी मिल कुर्ला या ठिकाणी 5 गाळे आहेत, त्याचे ऑफसेट प्राईज आहे 74,57,485 ते 1,01,31,744. त्याच्यानंतर तुंगा पोवई या ठिकाणी 2 गाळे उपलब्ध आहेत आणि याची किंमत जी आहे गेल्या लॉटरीमध्ये म्हणजे गेल्या वेळेस जो लिलाव झाला होता त्याच्यामध्ये याच्या किमती ज्या आहेत खूप जास्त ठेवल्या होत्या, त्याच्यामुळे याला काही रिस्पॉन्स भेटला नाही, पण आता बऱ्यापैकी या किमती कमी झालेल्या आहेत. तर याची किंमत आहे 66,91,673 ते 74,35,813. त्यानंतर कोपरी पवई या ठिकाणी सुद्धा किंमत कमी करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी सुद्धा एक दुकान आहे आणि त्याची किंमत आहे 79,31,095. त्याच्यानंतर इमारत क्रमांक 1 कोपरी पवई, तर या ठिकाणी 22 गाळे आहेत आणि याची जी प्राईज आहे ती आहे 2,20,04,618 ते 7,11,41,527. हे जे 22 गाळे आहेत ते एकदम रोड टच आहेत, हायवे समोर आहे आणि त्याच्यासमोरच आपला पवई लेक आहे. त्याच्यानंतर आहे चारकोप भूखंड क्रमांक 1. या ठिकाणी 9 गाळे उपलब्ध आहेत आणि याची किंमत जी आहे ती आहे 43,59,019 ते 1,06,45,941. त्याच्यानंतर चारकोप भूखंड क्रमांक 2 या ठिकाणी 11 गाळे आहेत, त्याची किंमत आहे 47,02,260 ते 85,26,996. त्यानंतर चारकोप भूखंड क्रमांक 3 या ठिकाणी 3 गाळे आहेत आणि त्याची किंमत जी आहे 39,28,644 ते 1,49,18,823. त्यानंतर जुने माघाटणे बोरीवली या ठिकाणी 6 गाळे आहेत, तर याची किंमत आहे 49,97,921 ते 70,56,720. त्यानंतर महावीरनगर कांदिवली या ठिकाणी सुद्धा 6 गाळे उपलब्ध आहेत आणि त्याची किंमत आहे 35,92,093 ते 47,20,269. त्यानंतर प्रतीक्षानगर सायन
या ठिकाणी 9 गाळे उपलब्ध आहेत. याची किंमत 23 लाख. तर सर्वात कमी किमतीचं प्रतीक्षानगर सायन या ठिकाणी आहे. याची किंमत आहे 23,14,089 ते 41,31,899. त्यानंतर एंटॉफिल वडाळा या ठिकाणी 3 गाळे उपलब्ध आहेत आणि याची किंमत आहे 38,57,670 ते 75,94,574. त्यानंतर मालवणी मलाड या ठिकाणी 46 गाळे उपलब्ध आहेत आणि या गाळ्यांची किंमत ऑफसेट प्राइस आहे 36,73,908 ते 48,49,042. त्यानंतर बिंबिसार नगर गोरेगाव या ठिकाणी 17 दुकानं उपलब्ध आहेत, 17 गाळे उपलब्ध आहेत आणि त्याची किंमत आहे 1,71,36,176 ते 12,63,80,227. तर सर्वात जास्त किमतीचं हा गाळा असणार आहे. त्यानंतर शास्त्रीनगर गोरेगाव या ठिकाणी एक गाळा उपलब्ध आहे 72,78,535. त्यानंतर शास्त्रीनगर गोरेगाव याच ठिकाणी परत एक गाळा दिलेला आहे. त्याची किंमत आहे 1,52,73,570. त्यानंतर मजासवाडी जोगेश्वरी तर या ठिकाणी सुद्धा एक गाळा उपलब्ध आहे ज्याची किंमत आहे 97,55,964. आता इथे ई लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी काही पात्रतेच्या अटी दिलेल्या आहेत, जसं की अर्जदाराचे वय ई लिलावासाठी अर्ज करताना 18 वर्षापेक्षा जास्त असावे. तसेच अर्जदाराने महाराष्ट्र राज्यातील वास्तव्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट हे सादर करणे आवश्यक आहे आणि तुम्ही जे डोमासाईल सर्टिफिकेट द्याल ते खूप जुनं नसायला हवं, तर 2018 नंतरचं बारकोड असणारं असायला पाहिजे. त्यानंतर ई लिलावासाठी खालीलप्रमाणे अनामत रक्कम आकारण्यात येणार आहे. अनामत रक्कम ऑफसेट किंमत दिलेली आहे आणि इथं अनामत रक्कम दिलेली आहे. आता ऑफसेट किंमत म्हणजे दुकानाची जी ऑफसेट आता प्राइस आपण पाहिली त्याच्यामध्ये ऑफसेट प्राइस जर 50 लाखापर्यंत असेल तर अनामत रक्कम ही तुम्हाला 1 लाख रुपये द्यावी लागेल आणि ऑफसेट प्राइस जी आहे ती 50 लाख 1 ते 75 लाखापर्यंत असेल तर तुम्हाला अनामत रक्कम 2 लाख रुपये द्यावी लागतील आणि ऑफसेट प्राइस ही 75 लाखापासून 75 लाख 1 पासून ते 1 कोटीपर्यंत असेल तर तुम्हाला अनामत रक्कम ही 3 लाख रुपये द्यावी लागेल. तर शक्य झाल्यास मी पवई येथील जे दुकानं आहेत त्यांचे व्हिडिओज तुम्हाला पोस्ट करेन जर मला पॉसिबल झाले तर, कारण माझ्याकडे जुने व्हिडिओ आहेत पण मी लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. जुने व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत. तर सध्या तरी मला म्हाडा मुंबई दुकानांची जी ई लिलाव आहे त्याच्याबद्दल हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.